मी माझ्या LIC ऑफिसमध्ये माझे लक्ष्य उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल 10,500 किमतीची बॅग पुरस्कार म्हणून मिळाली. हा सन्मान माझ्यासाठी खूप आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. या सन्मानासाठी मी माझ्या वरिष्ठांचे, कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या सर्व ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानते. तुमचं मार्गदर्शन, सहकार्य आणि विश्वासामुळेच हा टप्पा गाठता आला. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ भेटवस्तू नसून पुढे आणखी जोमाने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा आहे. भविष्यातही अशीच मेहनत करून आणखी चांगले यश मिळवायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तसेच माझ्या DO रीना मॅमना सुद्धा थँक्यू सो मच. त्या मला प्रत्येक कामामध्ये खूप जास्त सपोर्ट करतात. तशीच ही आहे सेकंड माझं गिफ्ट. सो हे सुद्धा मला माझं अचिव्हमेंट कंप्लीट केल्यानंतर मिळालेली ही सुद्धा माझी एक सेकंड बॅग आहे. सो त्याची किंमत 5,350 रुपये आहे. सो खूप छान क्वालिटी. हॅलो गाईज, LIC परिवाराकडून टार्गेट यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मला सन्मानचिन्ह म्हणून सर्टिफिकेट्स आणि 2 सुंदर अशा बॅग्स प्रदान करण्यात आल्या आहेत. हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. या गौरवासाठी मी माझ्या वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक, सर्व सहकारी आणि संपूर्ण LIC परिवाराचे मनपूर्वक आभार मानते. तुमच्या विश्वासामुळे, मार्गदर्शनामुळे आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच हे यश मिळणे मला शक्य झाले आहे. हा पुरस्कार केवळ माझ्या कामाची दखल नसून पुढील काळात अधिक जोमाने, प्रामाणिकपणे आणि ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे. पुन्हा एकदा LIC परिवाराचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे मनपूर्वक धन्यवाद. भविष्यातही अशीच मेहनत घेऊन आणखी मोठी उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू सो मच LIC ऑफ इंडिया अँड रीना मॅम. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत आनंददायी असा क्षण आहे. ओके गाईज, सो आम्ही आता कॅबमध्ये बसलो आहोत बँड्रा स्टेशनला जाण्यासाठी. सो लेट्स गो. आपल्याला उशीर नाही झाला पाहिजे. ट्रेन आपल्याला वेळेत पकडायची आहे. सो आम्ही वेळेचं भान राखता खूप लवकर निघालेलो आहोत. सो लेट्स गो. तर गाईज, आमचा प्रवास आता स्टार्ट झाला आहे बँड्रासाठी. सो बँड्राला जाण्यासाठी आम्ही कॅबमध्ये बसलो आहोत आणि नॉर्मली थोडासा पाऊस आहे. सो मॉर्निंगचा टाईम असल्यामुळं थोडी ट्रॅफिक आम्हाला मिळणार आहे. बँड्रा स्टेशनला आपण उतरलो आहोत आणि आता आम्ही इथे ट्रेनमध्ये खाण्यासाठी काही चटरपटर स्नॅक्स वगैरे घेत आहोत. आमच्या ट्रेनला अजून यायला वेळ आहे. सो विचार केला इथे काहीतरी आपल्याला खायला घेऊया. तर गाईज, ही आमची ट्रेन आहे बँड्रा टर्मिनस टू अजमेर. तर ट्रेन आम्हाला वेळेत भेटलेली आहे अँड आम्ही आता ट्रेनमध्ये येऊन बसलो आहोत. ॲक्च्युली माझी रात्रभर जागरण झाल्यामुळे मी तर आल्या झोपली आहे. सो गाईज, मी खूप थकली आहे. सो मी आता नाश्ता करणार आम्ही आणि नाश्ता करून झाल्यानंतर मी तर गुडूप होणार आहे आणि मग डायरेक्ट जेवण करण्यासाठी उठेन. तर मित्रांनो, आता आमचा राजस्थानचा अविस्मरणीय प्रवास अधिकृतपणे सुरू झाला आहे. ट्रेनने आम्ही खाटू श्याम बाबाच्या दर्शनासाठी निघालो आहोत. या संपूर्ण प्रवासात तुम्हाला सुंदर निसर्ग, आमचे प्रवासातील अनुभव, खाण्यापिण्याची मज्जा आणि शेवटी खाटू श्याम बाबांचं दिव्य दर्शन पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आमचा सुंदर राजस्थानचा प्रवास.